7 वाजेपर्यंत टाइम दिलाय तुम्हाला पंखा दुरुस्त करून आणायचा. 7 वाजेपर्यंत का पंखा दुरुस्त करून आला नाही का बस झालं त्या पंख्याचा धिंगाणा झाला म्हणजे समजून जा तुम्ही. डबल तुम्हाला तुमच्या डोळ्याचा बघा दिसणारच नाही. मी सांगतो ना दिसणारच नाही. आता 7 वाजले काय गल्ला वेळ बाकी नाही. 4 तर वाजले आता 5 वाजते 7 वाजेपर्यंत पंखा दुरुस्त करून आला नाही त्या पंख्याचा धिंगाणा झाला 100%. अहो माय माझी निवून आला मला दुरुस्त करायला धिंगाणा बिंगाणा नको करू बाबा. माय नवीनच पंखा आहे तो 2000 घेतला मागच्या वर्षी. धिंगाणा झाला म्हणजे समजून जा म्हणतं. म्हटलं धिंगाणा करू नको. सुधरायला निवून आलो मी. तुम्ही तिकडे घेऊन जा का नका घेऊन जाऊ. मी तुम्हाला 7 टाइम दिला. 7 वाजेपर्यंत पंखा दुरुस्त करून आला ठीक आहे. नाही तर म्हटलं त्या पंख्याचा धिंगाणा करतोच मी. चुल्यात गेलास काय व्हायचं. काय झालं तुमचं पंखा सुधरून करूनच राहील. आधी सकाळी म्हटलं नेतो म्हणे आता 4 वाजले नाही. आता पत्ता नाही तर कवा नाही ते काय तर माहितच पडते ना आता. का तुम्ही दुरुस्त करून आणलं काय तर पंख्याचा नाही धिंगाणा केला का काय राहिली मग. अहो धिंगाणा नका करू ना. सुधरायला निवून आलो ना मी. माय मी धिंगाणा करतो लावून दिलं म्हणजे बाई बाबा निवून आलो ना दुरुस्त करायला. कवा नेता बाबा तुम्ही पाचल्या पायरी 4 वाजून गेले ना. आता पत्ता नाही नेतो करून राहिले. कवा नेता म्हटलं तुम्ही कवाय नाही म्हणा. 7 वाजेपर्यंत का पंखा नेला नाही का बस झालं मग त्या पंख्याचा धिंगाणा झाला मग समजा तुम्ही तुझ्यात गेलं मग तिकडे खावायचं. आज मी म्हटलं काही आज बोलतच नाही राहिले पंख्याचा धिंगाणाच करतो. धिंगाणा करायला पंखा घरी ठेवतच नाही ना बाबा. आता तिकडे सुधरायला नेऊन टाकतो. तुलाच घर तिकडे काम होतं. मामी घरी ठेवायला नाही पुरा. बायको खवा काय धिंगाणा करा काय सांगता नाही येत. सकाळी जर मोठ्याला तर पंखा घेऊन तिकडे इकडे पाठवलं भंगारमध्ये. मामी 2000चा पंखा तिकडे भंगारमध्ये इकडे पाठवलं होतं. अजिबात आहे ना दोघे मायले अजिबात नाहीये. बायको तुम्हाला तशी त्याला बघ पंखा नेऊ टाका. बायको खवा काय धिंगाणा करून टाका काय सांगता नाही येत. अरे बाबा झुमर कुठे बा पंखा गिंका घेऊन. अरे दुरुस्त करायला घेऊन चालला मग शिवलाल मग नाही तर का बायकोला 7 वाजेपर्यंतचा टाइम झालाय. 7 वाजेपर्यंत का जर मी पंखा सुधरून आणला नाही तर बायको म्हणे धिंगाणाच करतो म्हणे त्या पंख्याचा. तुमच्या डोळ्यात जमल तर पंखा दिसत नाही म्हणे. म्हणून मी म्हटलं बाबा चला लवकर घेऊन त्याला सुधराले. तसे मामा भाजी काय फॅन कूलर दुरुस्ती ते दुकान लागलं आपल्या गावामध्ये. मी म्हटलं तिथंच घेऊन जाऊ आता. असं काय तुला राजा एवढा मोठा दिमाग दिला मी ना. काही म्हटलं त्या दिमागाचा इस्तेमाल करणं काय फार त्या खर्चात पडून राहिला. त्याच्या पंख्याला किती पैसे लागते किती नाही. तुला म्हटलं सीधा साधा सोपा दिमाग दिला. एखाद्या जिल्हा कूलर नाही पंखा काय पडून टाक. काय फालतू खर्चात पडतं. लोकांचे संध्याकाळचे कूलर काय दिवस रात्र आहे उन्हाळ्यामध्ये बाहेरच राहते. का आता गायबी केला आणि काही गेला कुणाला काय माहित पडते. सगळं लोक कामाला जाते. कोणी घरी झोपलं राहते कोणी काही करत राहते. दिसला उचलला का नेला घरी. घरामध्ये मस्त लपो करून लावून द्यायचं मस्त थंड्यावर झोपायचं. काय फालतू इकडे दुरस्तन फुरस्त करून आणून राहिला. फालतू खर्च लावून राहिला. एवढा राजा तुला सोपा दिमाग देऊन तर दिमागाचा म्हणजे काही वापर नाही करून राहिला तू. रिक्षा आहे ना शिवलाल मग आम्ही सक्सेस झाला तर ठीक आहे. एखादा घरी झाला पाहिले तर मग मी काय करीन. आम्ही ना कूलर घरी घेऊन जा. तिला सगळ्या गावातल्या लोकांच्या घरात पाव घरामध्येच पाव माय घर पाव माझ्या घरामध्ये भेटा. आणि आता काजी पाहिजे का मग. अरे काय पागल आहे का झुमर तू. लोक काय घरात तरी घुसत येते काय. कोणी म्हटलं घरात घुसून नाही देत. लोक येत म्हणून आम्ही काय चोर आहे का म्हणून आमच्या घरात पाहून राहिलं तू. कोणीच पाहू नाही देत. तो पाहतही नाही. ज्याच्या घरचा तू कूलर चोरून आणशील तो पाहतही नाही कोणाच्या घरात जाऊन. मी सांगतो ना तुले तू फक्त करतोस कोणाची चोरतं काय चोरतं. तू फक्त प्लॅन कर चोरून घरी घेऊन ये. नंतर आपण पाच बसू. त्या अंगाला तरी धक्का लागला तर म्हटलं मी आहे तुला आता होऊ नाही देत. मी टेन्शन नको घेऊ. कारण तू म्हटलं काही सापडतच नाही ना रे. कोणी घरी पाहिली येतही नाही काहीच नाही. कोणाला माहिती नाही पडत. घरातल्या घरात मस्त एक कलरचा डब्बा घेऊन यायचा. पाय कूलर रंगून टाकायचा त्याचा कलर टाकायचा चेंज करू. मस्त इकडे पाय त्याला आता सुधरायला चालन तू पंखा त्याचे पैसे वाचते. मस्त थंडी हवा भेटते. कूलर गायब करतो एखाद्या चीजचा. तेच कर. मला तर काही समजून राहिलं बाबा काय करा काय नाही. तुम्ही म्हणते एखाद्या कूलर गायब करा. बायको म्हणा तुम्ही 7 वाजेपर्यंत पंखा दुरुस्त करून आणला नाही त्या पंखाचा धिंगाणा करतो बाई. म्हणजे पंखा नाही नेला तर माझ्या धिंगाणा करत. पंखा राहिला तर पंखाचा धिंगाणा करत. म्हणजे पंख्यात काही ना काही करत दिसती. ती म्हणते इकडे कूलर गायब करे एखाद्या चीजचा. काय करा काय नाही काही समजून राहिलं मला. काय समजायचं आहे बाबा त्यामध्ये. माझ्या तू अजब दिसून राहिला. अरे तुला म्हटलं एवढा सीधा सरळ मी दिमाग सांगून राहिलो. बगर पैशाचा तिथं फालतू त्या पंख्याला पैसे लावून राहिला तर संध्याकाळची वाट पाय. संध्याकाळी एखाद्या चीजचा करून टाका. काय कोणाला माहित पडते रे. कोणालाच काही माहित नाही पडत ना. काय एवढं तू टेन्शन घेऊन राहिला. कोणाला माहिती बोललं काही बोललं तर मी आहे ना. मला म्हटलं एक आवाज देत होतो फक्त. बाकी काय तुम्ही पाहून घेत. ते अंगाले म्हटलं हात नाही लावते ते खाली लक्षात ठेवतो. काय माहित बाबा माय आता तर म्हणते अंगाला हात नाही लावते म्हणते. मग लाता गाजी पाहिजे आल्यावर काय म्हणजे येते का नाही येत. काय बा मग तुला आता काय पडते तर कर तू या म्हणा तू. मी तुला एवढा सोपा दिमाग दिला तर तू काय करतो काय नाही तू तुला माहित करत बसते मतानं. एवढा सोपा दिमाग देऊन तू ऍक्शन नाही. त्याच्यानंतर तुला सांगतही नाही मी काही दिमाग देतही नाही. मग मी संध्याकाळचं फक्त गेम करणं आहे. फालतू त्या पंख्याला पैसे लावत बसून राहिला का आता. पहिलेच पैसे नाही पैसे त्यावरून त्या पंख्याला पैसे लावून राहिला. काय म्हटलं तुला काय पडते काय नाही कर तू. तुला काय आता या दिमाग मी दिलेला ऐकला नाही. याच्यानंतर तुला एक दिमाग नाही देत मी काही सांगतही नाही. त्याच मनात करत जाय मग तू. अच्छा माझी खडखड आता काय करा ऐकलं नाही तर मग त्याच्यानंतर सांगितलं नाही म्हणते तुला काही. आता काय करा काय नाही तर याच्या मतानं आहे का काय पंखा दुरुस्त करू ना काय ना काही समजून राहिलं कायच करावं काय तर विचारात पडला तर माणूस. काही विचारात पडत नाही लागत. बरं सीधा गेम आहे. जे मी सांगितलं माझ्या मनाप्रमाणे तुला करावं लागते. म्हटलं 1 रुपयाचा खर्च नाही आहे. पाय बा तुला काय पडते ते एवढं सांगून सोडून तू ऐकून नाही राहिला. विचारात पडला म्हणता काय करावं ना काय नाही तर कर बा त्या मतानं तुला काय पडते काय नाही तू त्या मतानच कर. मी आता काहीच नाही बोलत तुला.
बरं मी नाही का शिवलाल भाऊ पहिले एक काम करतो या पंखा दुरुस्त करायला टाकून देतो. हा याला म्हणजे किती पैसे लागते काय लागते पाहून घेतो. हा याला जर जास्त पैसे लागत असेल तर म्हटलं ह्या पंखा दुरुस्त करायचा हे म्हणजे आपल्याला मी कॅन्सल करून टाकतो. आणि तुम्ही ना जो प्लॅन सांगितला हा तोच करतो मग मी. 100% तोच करतो. पहिला आता याला किती पैसे लागते काय लागते हा पाहून ये तुम्ही. बरं पाय बा पाय पाहून पैसे किती लागते काय लागते पाय तू त्या महिन्यानंच करा. मी काहीच नाही बोलत तुला तुला जे पटन ते कर. मी दिमाग दिला ऐकणं नाही ऐकणं तुझं काम आहे. अरे ऐकतोच ना तुम्ही ना दिमाग दिलेला ऐकत नाही का शिवलाल भाऊ. मी आजपर्यंत ऐकलो ना आता ऐकत नाही का. ऐकतो पण पहिले म्हटलं ह्या पंखा मी पाहून येतो किती पैसे लागतील किती नाही. तिकडे बायको बोमला मावा या पंखा जर घर नेला नाही तर म्हटलं रात्रभर आम्हाला मग ते गरमी मध्ये सोडा लागेल मग नाही का. घरी गेला का म्हणजे पंख्याचा धिगाण नाही केला का म्हणजे बाहेर धिगाणा ते 100% करते मग. म्हणून म्हटलं पंखाले आता किती पैसे लागते पाहून तुम्ही. बरं जाय बा ये पण जाय. काय रे बाबू हे घर म्हटलं तू लक्षात ठेव. हा बाजू म्हटलं इथं चांगला कूलर दिसून राहिला नवीन मॉडेल दिसून राहिली इथं. हे घर म्हटलं तू लक्षात ठेवतो बाकीचे तिकडले घर आहे मला लक्षात माहिती. हे वाल तू ठेवतो मामाला सांगा लागन इथं आणा लागन संध्याकाळी ह्या कूलर पहिले गायब कर लागन. सांगा नवीन कूलर दिसून राहिला बिलकुल. हो ना पाहिजे बोंबलू नको जोऱ्या जोऱ्या हो माया बिन ऐका नाही का देन म्हटलं बत्ती. बोंबलू नको बाबा हो सुमडी मध्ये बोलत जाय. आराम आरामशीर आता पैसे कांद्याने ऐकलं इकलं का बस झाला आपल्याला लंबाच करते पार. हो चाल झालं ना आपलं काम. मी काय जोरान बोलून राहिलो का आरामशीर बोलून राहिलं मग नाही तर का झालं आपलं काम. चाल म्हटलं निघायचं इथं. हो झालं ना पार गल्ल्या गुल्या छान मारल्या ना. कुठं काय आहे काय नाही सगळं आता पाहून आलो आपण. फक्त म्हटलं जुले जेवढे घर दिले लक्षात ठेवले तेवढे घर तू लक्षात ठेवतो. बाकी मला लक्षात आहेच मग. हो चाल मामाला सांगू कुठं कुठं कूलर आहे ना काय संध्याकाळी आज करावं लागेल ना काही गेम. हो चाल म्हटलं चाल लवकर आता. मी बोले त्या कतील बुटाची इथंच कूलर आवडला बाबा काही म्हणा. बोलता खतरनाक आला का नवीन मॉडेल आहे बोले का इथंच गायब करा का काय संध्याकाळचा मस्त वायरच आहे पाहतो लेखाले. या पंख्याला जास्त पैसा खर्च लागत असून तर संध्याकाळी इथंच कूलर गायब करतो. पार त्याला कलर मारून पार त्या कूलरचा नक्षा चेंज करून टाकतो. वळगायलाच ना आला पाहिजे. लस मस्त आणले का त्या कंदीला म्हणजे कूलर नवीन मॉडेल आम्ही चांगला सणाला थंडी हवा फेकत असेल बाबा. मग तो सणा झोपेत असं याच्यामध्ये तर एकदा झोपला का डबल उडायचं कामच नाही. आम्ही पाहतो जमलं तर आज या पंखा दुरुस्त करायला जर कमी पैसे लागत असेल तर पंखा दुरुस्त करतो. दुरुस्त केलाय तरी इथचा कूलर गायबच करतो. आता तुल्यात गेला तिकडे काय व्हायचं. जुम्मल भूत काय म्हणा बा मा घला पाहिजे उतले मा घला पाहिजे सकाळी मा घला पाहिजे. कूलर बुन लायले आधी कूलर पाहिजे उभे आहे. कूलर येतात गायब करायचं विचारलाय का काय करायचं विचारला का कुचिन काल्या करून लायले काय समजून आला जुम्मल भूत काय करून लायले काय नाही तर. काय तुमची इथं काय म्हटलं तुम्हाला सगळ्यात सांगितलं ना मा कुलरच्या जवळपास उभी ना लाच म्हटलं. काय म्हटलं काय कुचिन काल्या काय खोलून काय लाल तुम्ही. तुम्हाला सगळ्यात सांगितलं ना मी ना मा कुलरच्या जवळपास उभी ना लाच. नवीन कूलर आणला नवीन मॉडेल आहे मागा तर कूलर आहे. काही जर झालं ना तुमच्या घरी मधलं येईन हो तो कूलर घेऊन सुधरून मागेन तुम्हाला. सकाळी पाहिलं सकाळी तिथं आता पाहिली आता तिथं काय म्हटलं तुमचं तिथं काय त्या कूलर पाहिजे काय तिथं सांगा लवकर मला. त्या माझी गडकड कूलरवर सोकारीचं वाटते बाबा. सकाळी त्या तिथं उभं होतं तर काय कुचीन गाड्या करून राहिला म्हणे. आता इथं पाहू राहिलो तर आता मध्ये काय करू राहिला. अरे म्हटलं भांजा काही करून राहिलो माझ्या कूलरले काही म्हटलं करून राहिलो उभं आहे मी फक्त पाहू राहिलो कसा आहे कूलर कसा नाही. मी बाबा का दुरुस्त करायला चाललो मग नाही का. अरे तर मग शिदे जाणं म्हटलं मा घलता कूलर काय पाहून राहिले. तुम्ही पंखा धुलत तर करायला चालले शिदे जाणं आता तिकडं मा घला पाहिजे उभे लावून राहिले मा घलता कूलर पाहून राहिले. मुळे सांगून राहिले माझं मा म्हटलं त्या कूलरला काही झालं सांगतो मग तुम्हाला. काय कुचिन काल्या करून राहिले काय नाही आता दिसून आलं म्हणा. त्याच्यामध्ये काही ना काही खलाबी निघाली काही जरी झालं ना कूलरले तुमच्या घरी आणून पतक ना दिले सुटून मागतो नाही तर नवीन घेऊन मागतो तुम्हाला. थांबा तुम्ही. अरे अजिबात अरे भांडा तू येता का मामी तुझ्या कूलरला हात नाही लावला काही नाही लावला. नवीन घेऊन मागतो दुरुस्त करून मागतो. म्हटलं हात नाही लावला त्या कूलरले काय पागल समजून राहिला का आम्हाला. हात नाही लावला काही लावला आम्हाला दुरुस्त करून मागशील तू. मग त्या कूलर म्हणजे कुचिन काल्या काय बोलून राहिले. सकाळी तिथंच उभे होते काय कुचिन काल्या करून राहिले काय नाही तर काय म्हटलं फाल तिथे उभे लावून राहिले त्या कूलर म्हणजे कुचिन काल्या कूलर सांगा मुले. माझ्या घालता जर कूलर बिघडला तर मी खाली सांगू राहिलो तुमच्याच घरी आण तुम्ही तुलाच गलती करा लिपत मी तुमच्या नाव आता सांगू राहिलो. त्या माझी कत अजिबात पामाले का ये थांबले तू थांब ती पण जास्त लागणार होते तुले. त्या कूलर तर गायब करतोच मी थांबतो आता कुचिन काल्या काही केला नाही पण त्या कूलर नक्की 100% गायब करतो. थांबतो तुला चांगली दीपालीच देतो ले का झाला झाले काय हातही नाही लावला काही नाही लावला तर म्हणजे मा कूलरला काय झालं तर तुझ्याच घरी आणतो लिपत देतो ना हाता घालतो त्याचा घालतो. थांबतो नाही दीपाली दिली तुले नाही त्या कूलर गायब केला तर काय लायली मग थांब ना तू आता. म्हटलं जुमल भाऊ आता दिसलं नाही पाहिजे मग कूलर पाहिजे आता काय दिसले आता म्हटलं मागून खराब मानूच नाही मग मा बाबाला सांगेन मी तुलाच गेलं मग तिकडं काय होतं. थांबणार रे थांब ना तू टीमारी देतो तुला त्या कूलर गायब करतोच मी. थांब तू तुला रंगदाऱ्या दाखवून राहिला ना माझ्या कूलरला काय झालं तर असं करतो तसं करतो. थांब तू देतो तुला टीमारी थांबले का. आलो मामा आम्ही आलो म्हटलं बा. आलो तर मग काय आता का तुमची पूजा करू काय पूजा करू का म्हटलं. सांगा ना काय कुठं काय आहे काय नाही. सगळं पायबुक करून राहिले ना आठवण आहे ना बरोबर लक्षात. म्हटलं काय सांगितलं तुम्हाला पहिलं लक्षात ठेवायचं कुठं काय होतं कोण्या गल्लीत होतं कोणतं घर होय काय होय सगळं लक्षात ठेवलं आहे तुम्ही ना.
हो जी मामा हो सगळं लक्षात ठेवलं आम्ही ना अर्धे घर याच्यात लक्षात आहे अर्धे माया आहे. आम्ही दोघांनी म्हणजे वाटून घेतल्या घर लक्षात ठेवायचे हो अर्धे याच्यात लक्षात आहे अर्धे माया आहे हो असं बरं माहीतच पडतं ना संध्याकाळी म्हटलं आहे काय चांगले चांगले कूलर आहे की बरं म्हटलं खटाराचा आहे ना चांगले कूलर त्याच्यामध्ये हो हो आहे ना मामा नवीन मॉडेल आहे जुनी मॉडेल आहे सगळी मिक्सचर आहे नवीन जुने पण आता जो आम्ही आकडीचा फोन आलो ना तो तर नवीन मॉडेल आहे मस्त खतरनाक आहे एक नंबर कूलर आहे नवीनच आहे बिलकुल तो पहिले काय पुरा आपण मस्त बाहेरच आहे आज संध्याकाळी पहिले तोच करू हो बरं घर लक्षात आहे ना तुमच्या तर झालं मग फक्त घर लक्षात ठेवा बाकी काय आता करून आले मग करू म्हटलं सगळंच आपण करू हो तिथून कूलर उचलून आणला का इकडं त्याचा पार म्हणजे लुकच चेंज करून टाकू ना हा त्या कूलरचा पुरा नक्षच चेंज करून टाकू वायकालेच नाही आला पाहिजे हो का मामा पार दिला कलर मारून बदलूनच टाकू ना आपण वयकालेच नाहीत मग असे कसे वयकते काय तर मग माहितच पडते आपल्यापासून दुसरा कूलर देऊन तिथे विकत नाही हो तसंच करायचं आपल्याला त्याचेच कूलर चोरून आणायचे तेलेच विकायचे कलर मारमूर करू हो तसंच करू आता आपण आता उन्हाळा आता काही ना काही सीझन कमावणे लागन का तसंच करू लगाले हो पायदा रे पोट्टे हो पायदा म्हटलं बंद करा तुमचं भाषण आता जरा हे मागून गिरायक आलं मग नंतर टकलं हा बोला भाऊ आणला का पंखा आणा म्हटलं आणा दाखवा इकडं हो ठेवा इथं हो अरे सांगा म्हटलं मला लवकर याचा काय गेला काय नाही किती खर्च येणार आहे काय हा म्हटलं पहिले खर्च सांगा मला हो नंतर बनवता हा म्हटलं सांगा पहिले खर्च किती येणार काय गेला काय नाही ते आलं हो सांगतो ना खर्चही सांगतो सगळं सांगतो तुम्ही ठेवायचं खरं हा ठेवायचं म्हटलं पहिले मध्ये कसं ह्या कूलर अर्जंट दुरुस्त करून देणार हो ह्या दुरुस्त झाला की मग त्याला पाहायचं जरासा वेळ लागन बुवा अर्धा एक तास तुम्ही इथं ठेवून द्या मी पाहतो त्याचं काय बिघडला काय नाही आणि नंतर सांगतो तुम्हाला खर्च नंतर बनवीन बा तुम्ही जर म्हणसान बनव तर बनवीन नाही तर मग घेऊन जाता तुमचा पंखा हा म्हटलं 1 रुपया लागत नाही चेक करायला आपल्याजवळ बनवसान तर पैसे देता जे होईन ते हो मी तेच म्हणणार मग पहिले पाला का माही बजेट बोले किती खर्च आहे किती नाही आणि नंतर सांगा मग तुम्हाला बनवा नको बनवू हा पहिले मला खर्च सांगून द्यायचा या मग चेक करा हो, घे रे बाबू त्या भूपाचा पंखा घे आणि ठेव इकडं हो या भाऊ तुम्ही जराशी म्हटली अर्ध्या एक घंट्यात घुमून आतापर्यंत चेक करतो मी ह्या कूलर झाला की बस मग तुमच्याच पंख्या मागं भिडतो हो या म्हटलं तुम्ही घुमून पहा मित्रांनो आता इथं पंखा दुरुस्त करायला टाकतं बा आता भाऊ आता काय करायचं काय होईल माहिती आता पुढचा भाट काय होते काय नाही आता हे पात्र म्हटलं आजचा पण आपला इथपर्यंतच आहे हा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट मध्ये सांगा म्हटलं बाबा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुमचे लय 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 धन्यवाद काय म्हटलं हा व्हिडिओ पाहायला इथपर्यंत तुमच्या मनात काही मध्ये एखादी स्टोरी असं काही असं तर मला बिंदा सांगा म्हटलं हा तसं बनव तुम्ही स्टोरी वगैरे सांगा मला काय बनवू काय नाही कमेंट मध्ये सांगा मला काय म्हटलं मित्रांनो सांगा बा आपल्या व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम